नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सर्वजण? मी मोनिका. आपण पाहत आहात लर्न विथ मोना हे यूट्यूब चॅनल. आज आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिपचा बुद्धिमत्ता हा विषय पाहणार आहोत. तर बुद्धिमत्ता या विषयामध्ये एकूण 10 मुख्य घटक आहेत. त्यापैकी पहिला मुख्य घटक आहे आकलन. तर आज आपण आकलन हा घटक पाहणार आहोत. हा मुख्य घटक आहे आणि आकलन या मुख्य घटकामध्ये 3 उपघटक आहेत. त्यापैकी पहिला उपघटक आहे सूचना पालन, दुसरा उपघटक आहे संख्या मालिका आणि तिसरा उपघटक आहे इंग्रजी वर्णमाला. तर आज आपण सूचना पालन हा उपघटक पाहणार. पहिला उपघटक कोणता आहे? सूचना पालन. तर बघा, सूचना पालन या घटकामध्ये आपण काय काय शिकणार आहोत ते पाहूया. प्रथम बघा, मराठी वर्णमालेतील स्वर, व्यंजन, जोडाक्षरे, जोडशब्द, पर्यायी शब्द आणि उपस्वर्गयुक्त वर्ण. हे जे तुम्हाला दिलेलं आहे स्वर, व्यंजन, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे, जेणेकरून या सगळ्या पर्यायावरती तुम्हाला प्रश्न येतात. दुसऱ्या पर्यायामध्ये काय म्हणले बघा, मराठी व्याकरणातील नाम, सर्वनाम, विशेषण आणि काळ या सर्वांवरती सुद्धा तुम्हाला प्रश्न येतात. परत बघा, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दसुद्धा तुम्हाला माहीत असले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये समानार्थी शब्द किंवा विरुद्धार्थी शब्दावर प्रश्न विचारला जातो. पुढं बघा, म्हणी व वाक्यप्रचार. प्रश्नामध्ये तुम्हाला म्हणी किंवा वाक्यप्रचार दिले जातात. पुन्हा शब्दात किंवा वाक्यात विशिष्ट अक्षर किती वेळा येते ते मोजणे. एखादा शब्द किंवा एखादा वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्यामध्ये किंवा शब्दामध्ये एखादं अक्षर दिलेलं असतं आणि ते अक्षर किती वेळा आले हे प्रश्नामध्ये विचारलं जातं. पुन्हा बघा, शब्दातील किंवा वाक्यातील एखाद्या अक्षराचे स्थान ठरवणे. म्हणजे एखादा शब्द किंवा एखादं वाक्य दिलेलं असतं, त्यामध्ये प्रश्नामध्ये विचारलं जातं की एखादं अक्षर किंवा एखाद्या वाक्यामध्ये शब्द डावीकडून येतो किंवा उजवीकडून येतो हे ठरवा. तर पाहूया आपण काय काय प्रश्न येतात. तर आता आपण प्रश्नाची सुरुवात करूया. प्रश्न पाहूया. आपल्याला काय दिलं प्रश्नामध्ये? मराठी अक्षरमाला दिली. श न द न य झ ठ य न फ ल न य न य श न अ प य न आणि न. तर काय म्हणले, वरील अक्षरमालेत किती वेळा न नळाचं हे न दिले आणि किती वेळा न अक्षराच्या लगत य हे अक्षर आलं आहे. तर बघा, न नळाचं कुठं आहे? इथं एक आहे, इथं आहे, इथं आहे आणि इथं आहे, इथे एक आहे. पण आपल्याला प्रश्न काय म्हणला आहे? य हे अक्षर न अक्षराच्या लगत म्हणजे जोडून. तर बघा, इथल्या नला य आहे का जोडून? नाही. इथल्या नला य आहे का? आहे. हे किती झालं? एक वेळेस झालं. परत बघा, इथल्या नला य जोडून आहे का? आहे. हे झालं 2 वेळेस. परत इथल्या नला य आहे का जोडून? नाही. इथल्या नला आहे का य जोडून? नाही. त्यामुळं आपल्याला प्रश्नात काय म्हणलं, नळाचं या अक्षराला य हे अक्षर जोडून आले का? तर बघा, किती वेळेस न हे अक्षर जोडून आले? 1 आणि 2. त्यामुळे पर्यायामध्ये 2 हे उत्तर 2 नंबरच्या पर्यायाला आहे. त्यामुळे 2 नंबरचा पर्याय हा बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा काय म्हणले, 2 नंबरचा प्रश्न. टुरिस्ट या शब्दासाठी पुढीलपैकी कोणता पर्यायी मराठी शब्द वापरतात? पर्याय दिले. पहिला पर्याय आहे प्रवासी, दुसरा पर्याय आहे पर्यटक, तिसरा पर्याय आहे भटक्या, चौथा पर्याय आहे दहशतवादी. तर बघा, टुरिस्ट म्हणजे प्रवासी असणार आहे का? नाही. तर टुरिस्ट म्हणजे पर्यटक असणार आहे का? हो. तर टुरिस्टला पर्यटक असे म्हटले जाते. त्यामुळे 2 नंबरचा पर्याय हा आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. काय दिले? क्रिया विशेषण दर्शक या शब्दातील मध्यभागी असणाऱ्या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर कोणते? तर आपल्याला काय दिले? शब्द दिले. कोणता दिले? क्रिया विशेषण दर्शक. तर याच्यामध्ये एकूण किती शब्द आहेत ते बघू. 1 2 3 4 5 6 7 8 9. एकूण 9 शब्द आहेत. तर मधला शब्द कोणता येणार आहे? श. हा जो श आहे तो मधला शब्द येणार आहे. मग आपल्याला डावीकडून तिसरे अक्षर म्हणलं आहे. तर हे तुमची असणार आहे डावी बाजू आणि ही बाजू असणार आहे उजवी बाजू. तर आपल्याला प्रश्नामध्ये डावीकडून तिसरे अक्षर म्हणलं आहे.
जे मधलं अक्षर आहे त्या मधल्या अक्षराच्या डावीकडून तिसरे अक्षर, हे झालं पहिलं, हे झालं दुसरं आणि हे झालं तिसरं. त्यामुळे पर्याय 1 मध्ये या हे तिसरं अक्षर आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा आपला बरोबर आहे. प्रश्न काय दिले बघा. प्रभात फेरी या शब्दातील अक्षरांपासून किती 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार होतात. आपल्याला काय म्हणलं, एक शब्द दिलाय, कोणता, प्रभात फेरी हा शब्द दिलाय. तर या शब्दापासून 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्द किती तयार होतात असं प्रश्नामध्ये विचारलं आहे. तर बघा, पहिला शब्द तयार होते प्रभा, दुसरा कोणता होणार आहे, प्रत, तिसरा भात, चौथा भारी, पाचवा तरी, सहावा फेरी आणि सातवा रीत. असे किती शब्द तयार होते, प्रभा, प्रत, भात, भारी, तरी, फेरी, रीत. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 एकूण 7 अर्थपूर्ण 2 अक्षरी शब्द तयार होतात. तर बघा, पर्यायामध्ये 7 आहे का, हो. तर 4 नंबरच्या पर्यायामध्ये 7 हे अक्षर आहे. त्यामुळे तर पहा, पर्याय क्रमांक 4 मध्ये 7 आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा काय दिले. प्रश्न काय म्हणले, रक्तस्राव, नैऋत्य, प्रमाणबद्ध, कर्तव्य, श्रद्धास्थान, द्रुतगती आणि भूतदया या शब्दांमध्ये एकूण किती जोडाक्षरे आली आहेत. तर आपल्याला जोडाक्षरे किती आले ते विचारलेले आहे. तर बघा, रक्त, कला तला क जोडले, वरती त्राला स जोडले, इथं त यला त जोडले, इथं प्रमध्ये 2 असणार आहेत, इथं धला द जोडलेला आहे, इथं त आणि व्य असे 2 शब्द असणार आहेत. पुढं बघा, श्रमध्ये पण 2 शब्द, इथं धला द जोडले, इथं थाला स जोडले आणि ध्रुवमध्ये पण 2 शब्द आहेत. त्यामुळे एकूण किती शब्द येणार आहेत, इथला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. तर बघा, पर्यायामध्ये 11 आहे का, तर पर्याय क्रमांक 2 मध्ये 11 आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा काय दिले. एक म्हण दिली आपल्याला, बघू कोणती म्हण दिली. लवकर निजे लवकर उठे, तया ज्ञान संपत्ती आरोग्य लाभे. म्हण दिले, लवकर निजे लवकर उठे, तया ज्ञान संपत्ती आरोग्य लाभे. या म्हणीतील 3ऱ्या व 7व्या शब्दातील अक्षरांची बेरीज 2ऱ्या व 4थ्या शब्दातील अक्षरांच्या बेरजेपेक्षा किती कमी किंवा जास्त आहे. तर बघा, प्रश्न काय म्हणले, हे जी म्हण दिली आहे त्या म्हणीमधील 3रा व 7वा शब्द कोणता आहे ते पाहूया. 3रा शब्द कोणता आहे, लवकर. तर बघा, हा झाला 3रा शब्द लवकर. आणि 7वा शब्द कोणता असणार आहे, संपत्ती. यामधील एकूण अक्षरे म्हणले, एकूण अक्षरे किती होणार आहेत, 7. पुढे बघा काय म्हणले, दुसरा शब्द कोणता आहे, निजे. आणि चौथा शब्द कोणता आहे, उठे. म्हणजे ह्याचे एकूण किती शब्द झाले, 3. तर 7 आणि 3 हे उत्तर आलेलं आहे. तर काय म्हणले आपल्याला, अक्षरांच्या बेरजेपेक्षा किती कमी किंवा जास्त आहे, तर 3 ने जास्त आहे. पर्यायामध्ये आहे का, हो. तर पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे, 3 ने जास्त आहे. तर पर्याय क्रमांक 4 हा आपला बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आकलन या घटकामधील उपघटक सूचना पालन हा उपघटक पाहिलेला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लर्न विथ मोना या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.